रुपये जमा आहेत। चला त्याचबरोबर किरण कडून संस्कारसाठी देखील 500 रुपये आहेत। त्याचबरोबर माझी विनंती असेल राजेंद्र रणवरे आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती। आपल्या हस्ते मात्र श्री कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय संगम शिराळकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। राजेंद्र रणवरे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स ऐरोलीचे सर्व आपल्याला जर पाहायला मिळालं तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्स हा एक नवी मुंबईतील ब्रँड आहे जो आता आपल्याला मात्र शाहूवाडी तालुक्यामध्ये देखील पाहायला मिळतोय प्रचलित झालेला। एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व राजेंद्र रणवरे यांच्याकडून मात्र श्री कन्स्ट्रक्शनचे सर्व सन्माननीय मान्य श्री संगम शिराळकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल देऊन मात्र त्यांचा शुभ सन्मान केला जातोय आणि त्यांना सन्मान चिन्ह या स्पर्धेची एक छोटीशी आठवण म्हणून देखील सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते। त्याचबरोबर अक्षय वनागडे साठी देखील कलंदर कुरेशी साहेबांच्याकडून 250 रुपयांचं कॅश प्राइज असेल। अक्षय यायचं या ठिकाणी। याचबरोबर यश 11 संघाचे ओनर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। राजेंद्र रणवरे यांच्या हस्ते मात्र त्यांना देखील सन्मानित केलं जाते। स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाईल। यश 11 विरळे संघाचे संघ मालक संतोष पाटील दादा यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर माझी विनंती असेल आशिष लगारे आपण कुठे असाल तर मुख्य व्यासपीठावरती यायचंय आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। याचबरोबर सुभाष कारंडे साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। राजेंद्र रणवरे यांच्या हस्ते एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व राजेंद्र रणवरे यांच्या हस्ते मात्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे। माझी विनंती असेल आशिष लगारे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय विराजमान व्हायचंय। त्याचबरोबर जीएस स्पोर्ट्स क्लब गाडेवाडी संघाचे ओनर उमेश गाडे आपण देखील यायचं या ठिकाणी आपला देखील शुभ सन्मान केला जाईल। या ठिकाणी मलकापूर 11 संघाचे ओनर आशिष लगारे साहेबांच्या अर्थातच अमोल केसरकर साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांनी देखील आज चांगला संघ खेळवला त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचे संघ मालक आपण देखील यायचंय। रंगराव माने अण्णा आपण कुठे असाल तर त्वरित यायचंय आपलं देखील सन्मान चिन्ह घेऊन जायचंय। चला विनंती असेल विलास पाटील साहेबांना आपल्याला देखील सन्मानित केलं जाते। त्याचबरोबर यस यानंतर आपण जर पाहिलं आम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे चषक लाभले ते अर्थातच सन्माननीय श्री ओम बियर शॉपीचे सर्व
विलास पाटील यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फूल देऊन मात्र त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. याचबरोबर मोहम्मद मिया डांगे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल मोहम्मद मिया आपण देखील आपला सन्मान स्वीकारावा. त्याचबरोबर अश्विनी गांधी आपण कुठे असाल तर आपण देखील त्वरित मुख्य डाईस वरती यायचं आहे. अश्विनी गांधी चला यायचं आहे आपण मुख्य व्यासपीठावरती. स्वतः आयोजन समितीमध्ये सदस्य आहात. मुख्य डाईस वरती अश्विन गांधी सरांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. त्याचबरोबर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचे सर्व आनंद राजेंद्र नवरे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. आनंद मगदूम आपण या आपल्या हस्ते त्यांना देखील सन्मानित केलं जाते. चला दोन्ही टीम्स लाईन अप करायचं आहे मुख्य व्यासपीठाच्या समोर. विनंती असेल आपल्याला आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठाच्या समोर लाईन अप करायचंय. एका बाजूला आणखीन एक शुभ सन्मान मात्र राहून गेलाय ज्याच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा परिपूर्ण झाली असा आमचा सर्वांचा चाहता निखिल शिरगावकर यांचा देखील सन्मान केला जाईल. निखिल शिरगावकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल या ठिकाणी. विनंती असेल दोन्ही टीम्स आपण लाईन अप करायचं आहे. एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला गौसिया स्पोर्ट्स.
चला या ठिकाणी एक सन्मान केला जाईल. विजयी संघाच्या संघ मालकासाठी एक बायसिकल होती जी आम्हाला संतोष संघाचे ओनर यांच्याकडून लाभली होती. माझी विनंती असेल हनीभाई पन्हाळकर आपण यायचं मुख्य व्यासपीठावरती. आपल्यासाठी ती बायसिकल आहे. अनोखा उपक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. हनीभाई पन्हाळकर गौसिया स्पोर्ट्स संघाचे सर्व आहेत आणि यांच्यासाठी मात्र ही बायसिकल आपल्याला पाहायला मिळते. संतोष पाटील दादा यांच्याकडून आम्हाला ही बायसिकल स्पॉन्सर झाली होती. विजेत्या संघाच्या संघ मालकासाठी ही सायकल होती. अनोखा उपक्रम लाभवला या ठिकाणी संतोष पाटील साहेबांच्या माध्यमातून. तत्पूर्वी दुसऱ्या सेमीफायनलचा प्लेयर ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट राजेंद्र रणवरे. मी मोहम्मद मियाडांगे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते राजेंद्रला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. चला आमचे बाबालाल कुरेशी देखील मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जे बायसिकल स्पॉन्सर केले होते त्याचा देखील त्यांच्या देखील चेहऱ्यावरती अस्मित हास्य आहे. त्याचबरोबर फायनलचा प्लेयर ऑफ द मॅच किरण वारंग सुभाष कारंडे साहेबांच्या हस्ते मात्र त्यांना सन्मानित केलं जात आहे. मित्रांनो या खेळाडूसाठी निश्चितच टाळ्या व्हायलाच हवेत. एका बाजूने संघ अडचणीत होता परंतु दुसऱ्या बाजूने गौसिया संघासाठी तारणहार कोण बनला असेल तर तो हाच किरण वारंग. परंतु त्यांच्याच पाठीवरती शाबासकीची थाप मारताना स्वतः संघ मला हनीफभाई पन्हाळकर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर निश्चितच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज अर्थातच ज्याच्या नावे 95 धावा आहेत असा रोहित पाटील होल्डर ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅट्समन साठी इलेक्ट्रिक कूलर आणि एक आकर्षक असा चषक. मी विनंती करतो मोहम्मद मियाडांगे अश्विन गांधी आणि मोहम्मद मियाडांगे यांच्या हस्ते मात्र त्यांना कूलर आणि चषक दिला जाईल. त्याचबरोबर एक स्पोर्ट्स शूज जो आम्हाला दीपक दळवी यांच्याकडून स्पॉन्सर झालाय. दीपक खोत माफ करा. त्याचबरोबर या स्पर्धेतील आणखीन एक वैयक्तिक पारितोषिक असेल. अर्थातच सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरलाय ज्याच्या नावे 7 विकेट्स आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेदरम्यान केली आहे. संस्कार ठरतोय गौसिया स्पोर्ट्सचा संस्कार ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. माझी विनंती असेल सुभाष कारंडे साहेबांना आपल्या हस्ते त्यांना एक स्पोर्ट्स शूज आणि आकर्षक चषक देऊन त्यांचा सन्मानित करावं. त्याचबरोबर सुभाष कारंडे यांनी स्पॉन्सर केलेला स्पोर्ट्स शूज आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर या स्पर्धेत बेस्ट फिल्डरच्या रेसमध्ये 2 क्षेत्ररक्षक होते. दोन्ही यष्टीरक्षक होते. दोघांचाही तितकाच तोडीस तोड झेल होता. एका बाजूला एक्स्ट्रीम स्पोर्ट्स संघाचा विकेट कीपर अर्थातच विकास रणवरे, दुसऱ्या बाजूला संतोष मखदूम, यश 11 हे दोन्ही फलंदाज मात्र या आपल्याला पारितोषिकासाठी पात्र ठरलेले पाहायला मिळतात. दोन्ही फिल्डर्सना माझी विनंती असेल, दोन्ही खेळाडूंना माझी विनंती असेल की आपण यायचंय. दोघांमध्ये मात्र विभागून आहे हा जो चषक आहे तो. निश्चितच दोघांचे झेल आपण जर पाहिलं ना यष्टीरक्षकाची भूमिका बजावतात आपल्या संघासाठी आणि दोघांचं देखील कौतुक करावं लागेल. दोघेही आपण जर पाहिलं तर खूप जवळचे खेळाडू आहेत, खूप जवळचे मित्र आहेत.
यस या स्पर्धेची टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते, एक तालुका एक लीग. या स्पर्धेची टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते, एकीचं बळ काय असतं, सर्व खेळाडू तालुक्यातील एकत्र आल्यावरती काय घडवून दाखवू शकतात याचं मत जिवंत आणि जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. तत्पूर्वी जाऊया आपण या स्पर्धेचा उपविजेता असणारा संघ ठरतोय एक्स्ट्रीम स्पोर्ट्स आंबर्डे. विनंती असेल संपूर्ण संघ आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती आणि माझी विनंती असेल ओम बियर शॉपीचे सर्व विलास पाटील साहेबांच्या हस्ते मात्र त्यांना रनरअपचा पुरस्कार दिला जाईल. आकर्षक चषक आणि रोख रुपये रक्कम 22,222 रुपये. सर्वच मान्यवरांना माझी विनंती असेल आपण जॉईन व्हायचंय. चला विनंती असेल वरती यायचंय. कॅप्टन राजेंद्र रणवरे स्वतः कर्णधार आहेत. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स अंबर्डे या स्पर्धेचा उपविजेता रनरअप ठरलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकापैकी सर्वात महत्वाचं पारितोषिक सर्वांच्याच नजरा असतील. कोणता खेळाडू या पारितोषिकासाठी पात्र ठरला असेल, कोणत्या खेळाडूने या पारितोषिकाच्या दिशेने आगेकूच केली असेल. संपूर्ण दिवसभर ज्या खेळाडूनं मात्र सर्वांचीच मनं जिंकली असतील असा निश्चितच खेळाडू ठरला असेल. चला माझी विनंती असेल सुयश पवार आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्याकडून स्पॉन्सर झालेत जे कॅश प्राइज असेल 2,500 रुपयांचं. हॉटेल सुयशचे मालक अर्थातच आनंद पवार यांच्या अनुपस्थितीत त्यांचेच चिरंजीव आपल्याला पाहायला मिळत आहे सुयश पवार. आणि मित्रांनो या स्पर्धेस ज्याच्या बॅटमधून तब्बल 57 धावा आल्या आणि 6 विकेट्स घेतले असा खेळाडू आहे अर्थातच एक्स्ट्रीम स्पोर्ट्सचा कर्णधार राजेंद्र रणवरे ठरतोय प्लेयर ऑफ दी सिरीज, मॅन ऑफ दी सिरीज. सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू. आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला तो अर्थातच राजेंद्र रणवरे ठरतोय प्लेयर ऑफ दी टुर्नामेंट. रोख रुपये 2,500 आणि एक आकर्षक चषक अशी रूपरेषा मात्र या प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी होती. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संपूर्ण टीमने जॉईन व्हायचंय. सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे आपल्या हस्ते आज आकर्षक चषक त्यांना प्रदान करायचा आहे. लाजवाब खेळ आज संपूर्ण दिवसभर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यस यस डीजे प्लीज.